झी 24 तास एक पाऊल पुढे। असाच एक आगळा वेगळा गणपती आहे जांभूळपाड्यातला। जांभूळपाड्यातल्या दशभुजा असलेल्या या गणपतीची स्थापना भोर राजवटीत करण्यात आली अशी आख्यायिका आहे। हातात साक्षात सिद्धलक्ष्मी असलेली ही गणरायाची एकमेव मूर्ती केवळ जांभूळपाड्यातच दिसते। चला तर जाऊया दशभुजा गणेशाच्या दर्शनाला। पूर्वी जांभूळपाडा हे गाव भोर संस्थानिकांच्या अधिपत्याखाली होतं। जांभूळपाड्यातील गणपती मंदिर प्राचीन स्वरूपाचं आहे। विशेष म्हणजे या गणपतीच्या मांडीवर डाव्या बाजूला साक्षात सिद्धलक्ष्मी बसलेली दिसते। अशा स्वरूपातील गणपतीची एकमेव मूर्ती जांभूळ याच ठिकाणी पाहायला मिळते। दशभुजा असलेला हा गणपती उजव्या सोंडेचा आहे। महापूर झाला यावेळेस संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आणि गावाच्या बरोबर देवळंही उद्ध्वस्त झाली। ह्या देवळात सुद्धा पाणी होतं गणपतीच्या देवळामध्ये, परंतु जुनं काम असल्यामुळे ते काही भंग पावलं नाही, देवालाही काही झालं नाही। पण त्यानंतर 90च्या नंतर आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक ट्रस्ट तयार करून आणि लोकवर्गणीतून हे पुन्हा देऊळ आम्ही उभं केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे सगळे ट्रस्टी अध्यक्ष आणि सगळे सहकारी आम्ही एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या गणपतीची सेवा करतो। 1989च्या पुरात जांभूळपाडा गावात मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती। तेव्हा या मंदिराच्या भिंती पडल्या होत्या, मात्र गणपतीच्या मूर्तीला कोणतीही हानी झाली नव्हती। दशभुजा म्हणजे 10 हातांचा गणपती उजव्या सोंडेचा आणि हातात जी लक्ष्मी आहे सिद्धलक्ष्मी म्हणून, या लक्ष्मीची मूर्ती त्या गणपतीच्या हातात असल्यामुळे जे काही तुम्हाला आशीर्वाद मिळणार ते सिद्धलक्ष्मीच्या हिशोबाने मिळणार आणि या मूर्तीचं मनापासून जे काही तुम्ही कराल त्याची फळ लगेच मिळतं। जांभूळीचा हा गणपती नवसाला पावणारा असल्यानं या मंदिरात नवस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। या गणपतीला मागितलेला नवस हमखास पूर्ण होतो असा विश्वास असल्यानं या मंदिराची महती सर्वदूर पसरली आहे। गणपती उत्सवादरम्यान या मंदिरात मोठा उत्सव साजरा करण्यात येतो। जांभूळपाड्यातील गणपती दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण करत असल्यानं या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। झी 24 ताससाठी अमोल पाटील, सुधागड। झी 24 तास एक पाऊल पुढे।